नमस्कार, मी तिशा मुनवर आजच्या ह्या कार्यक्रमात सर्वांचे स्वागत करते. 140 कोटी लोकसंख्या असणाऱ्या आपल्या देशात जवळपास 1.2 कोटी लोक फिट्सच्या आजाराने ग्रस्त आहेत. अनेक जण सतत फिट्स येण्याच्या भीतीने जगतात, ज्यामुळे त्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. या राष्ट्रीय अपस्मार दिनानिमित्त अपस्माराची जागरूकता वाढवण्यासाठी आणि लोकांना त्यांचे फिट्स अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करण्यात मदत करण्यासाठी सीज द एपिलेप्सी ड्रॅगन या जनजागृती उपक्रमाअंतर्गत आजच्या ह्या कार्यक्रमात सामील होऊन कोणालाही सतत फिट्सच्या भीतीने जगावे लागू नये यासाठी आपण प्रयत्न करू. आणि ह्याच पार्श्वभूमीवर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत काही तज्ज्ञ उपस्थित आहेत. आपण त्यांचा परिचय करून घेऊ. आपल्यासोबत उपस्थित आहेत डॉक्टर अनिरुद्ध मोरे. डॉक्टर अनिरुद्ध मोरे हे सिनर्जी हेल्थकेअर ठाणे येथे न्यूरोफिजिशियन आहेत. नमस्कार. मी डॉक्टर अनिरुद्ध मोरे, कन्सल्टंट न्यूरोलॉजिस्ट आणि एपिलेप्टॉलॉजिस्ट, ज्युपिटर हॉस्पिटल ठाणे आणि सिनर्जी क्लिनिक घोडबंदर रोड ठाणे. इथे मी ॲज अ न्यूरोलॉजिस्ट आणि एपिलेप्टॉलॉजिस्ट असं प्रॅक्टिस करत आहे. डॉक्टर यतीन सागवेकर. डॉक्टर यतीन सागवेकर हे न्यूरोफिजिशियन असून ते न्यू विजन सुपर स्पेशालिटी ब्रेन अँड आय क्लिनिक ठाणे येथे कार्यरत आहेत. नमस्कार, मी डॉक्टर यतीन सागवेकर आहे, कन्सल्टंट न्यूरोलॉजिस्ट. मी कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल नवी मुंबई आणि माझं क्लिनिक न्यू विजन सुपर स्पेशालिटी ब्रेन अँड आय क्लिनिक ठाणे येथे प्रॅक्टिस करतो. डॉक्टर कविता बराटे. डॉक्टर कविता बराटे हे फोर्टिस हॉस्पिटल कल्याण येथील वरिष्ठ न्यूरोफिजिशियन आहेत. नमस्कार, मी डॉक्टर कविता बराटे. मी डोंबिवली आणि कल्याणमध्ये न्यूरोलॉजिस्ट म्हणून प्रॅक्टिस करते. सर्व तज्ज्ञांचे कार्यक्रमात सहर्ष स्वागत. आता वळूया मुख्य कार्यक्रमाकडे. माझा पहिला प्रश्न डॉक्टर अनिरुद्ध मोरे यांना आहे. सर, फिट्स आणि एपिलेप्सीमध्ये काय फरक आहे? खूपच चांगला प्रश्न आहे. तर बऱ्याचशा लोकांच्या मनामध्ये असा एक समज असतो की ज्या रुग्णाला फिट्स येतात त्यालाच हा एपिलेप्सीचा आजार आहे. पण हे बऱ्याचशा वेळेला हे बरोबर नसतं, कारण ज्या रुग्णाला फिट्स किंवा आकडी येते त्याला एपिलेप्सी असेलच असं नाही. तर हे जाणून घेण्याकरता पहिल्यांदा आपल्या दोघांमधला फरक काय आहे ते जाणून घ्यायला पाहिजे. तर आकडी येणे म्हणजे काय? तर बेसिकली आपण जे डेली काम करतो, दैनंदिन विचार करतो, बोलतो, चालतो, ते सगळं ह्याच्यामुळे होते कारण आपल्या ब्रेनमध्ये एक इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटी असते. तर नॉर्मली ही इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटी कंट्रोलमध्ये असते. ब्रेन त्याला कंट्रोलमध्ये ठेवतो. कुठल्याही कारणामुळे जर ही इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटी एका मर्यादेपेक्षा जास्त झाली तर त्याला त्याचे काही लक्षणं आपल्या बॉडीमध्ये दिसतात, जसं की दात खिळी बसणे, जीभ चावली जाणे, डोळे वरती जाणे किंवा मान एका साईडला जाणे, हात पाय कडक होणे, झटके बसणे, ज्याला आपण आकडी येणे किंवा फिट्स येणे असं म्हणतो. तर हे जे मेंदूमध्ये आलेलं एक इलेक्ट्रिकल स्टॉर्म किंवा जे इलेक्ट्रिसिटीचा वादळ आहे त्याची लक्षणं जेव्हा बॉडीमध्ये दिसतात तेव्हा आपण म्हणतो की पेशंटला फिट किंवा आकडी येत आहे. आणि त्या माणसाला एपिलेप्सी असेलच असं नाही. आता एपिलेप्सी कधी आहे असं आपण म्हणतो, तर एखाद्या व्यक्तीला जर फिट येण्याची वारंवार चान्सेस असतील, म्हणजे एक फिट आली, दुसरी फिट आली, तिसरी फिट आली, तर ही येण्याची शक्यता ज्या माणसाला जास्त असते त्याला आपण म्हणतो की त्या माणसाला एपिलेप्सी हा आजार आहे. तर हा बेसिक डिफरन्स आहे एपिलेप्सी आणि फिट्स याच्यामध्ये. तर याचं एक एकदम सोपं एक्झाम्पल द्यायचं किंवा उदाहरण द्यायचं झालं तर लो शुगर झाल्यामुळे पण बऱ्याचशा लोकांना फिट्स येतात, पण त्या लोकांना एपिलेप्सी आहे असं नाही. तर हा बेसिक फरक असतो एपिलेप्सी आणि फिट्स याच्यामध्ये. तर फिट्स म्हणजे इलेक्ट्रिकल स्टॉर्ममुळे शरीरावर होणारा परिणाम, ज्याला आपण फिट्स म्हणतो. आणि हीच फिट्स येण्याची जर वारंवार टेंडन्सी असेल, शक्यता असेल, तर त्या पेशंटला एपिलेप्सी आहे असं आपण म्हणतो. डॉक्टर यतीन सागवेकर यांना माझा पुढचा प्रश्न आहे. डॉक्टर, एपिलेप्सीची सामान्य कारणे कोणती? एपिलेप्सी म्हणजे हा फिट्स आकडीचा आजार आहे. तर ह्याची बरीच कारणं आहेत. पण जर आपण कॉमन कारणांबद्दल जर बोललो, तर सर्वात कॉमन कारण असतं की इन्फेक्शन. जर का ब्रेन इन्फेक्शन झालेलं असेल, त्याला आपण म्हणतो मेनिंजायटिस किंवा एन्सेफलायटिस, किंवा ब्रेनमध्ये कधी-कधी अब्सेस होतात, किंवा आपल्या इंडियामध्ये जे कॉमन इन्फेक्शन आहे, जे आहे टीबी, ट्युबरक्युलोसिस, ते जेव्हा ब्रेनमध्ये पसरतं, तर त्याच्यामुळे होणारे फिट्स, ज्याला आम्ही म्हणतो इन्फेक्शन रिलेटेड फिट्स, हे एक कॉमन कारण आहे. प्लस दुसरं आहे की जर का डोक्याला कधी मार लागलेला असेल, इंजरी झालेली असेल, ऍक्सिडेंट झालेला असेल, तर त्यामुळे होणारे फिट्सला आम्ही म्हणतो ट्रॉमॅटिक ब्रेन एपिलेप्सी असं. त्यानंतर ॲडल्ट्समध्ये होणाऱ्या एपिलेप्सीचं एक महत्त्वाचं कारण आहे की स्ट्रोक, ब्रेन स्ट्रोक झालेला असताना किंवा ब्रेन स्ट्रोक झाल्यानंतर तेव्हा जो तिकडे तो स्कार बनतो, जी जखम बनते, त्याच्याने होणाऱ्या फिट्सला आम्ही म्हणतो स्कार एपिलेप्सी. किंवा कधी-कधी ब्रेन हॅमरेज जेव्हा झालेलं असतं, त्यावेळेला पण फिट्स येऊ शकतात. तेही एपिलेप्सीचं एक इम्पॉर्टंट कारण आहे. प्लस अजून जर कारणं बघायला गेलो, तर कधी-कधी जे हे टॉक्सिन्स असतात, म्हणजे जे आपण म्हणतो दारू, अल्कोहलचं सेवन, हे खूप जास्त झाल्याने पण फिट्स येऊ शकतात. आणि अचानकपणे जर सुटलं, तर त्याच्यामुळे हे विथड्रॉवल सीझर्स आम्ही म्हणतो, तसे फिट्स येऊ शकतात.
प्लस जर का ब्रेनमध्ये काही गाठ आहे, ट्यूमर आहे, सूज आहे, तर त्याच्यामुळे ही फिट्स येऊ शकतात. याला आम्ही म्हणतो स्ट्रक्चरल कॉजेस ऑफ एपिलेप्सी. आता एक इम्पोर्टंट आता बरेचसे तपास आलेले आहेत. तर एक इम्पोर्टंट कारण जे आपण खूप जास्त बघायला लागलोय ते आहे ऑटो इम्यून एपिलेप्सी. म्हणजे समजा जर का आपल्या बॉडीमध्ये अँटीबॉडीज आहेत, जे तयार होतात काही समजा एक इन्फेक्शन झालं, व्हायरस आलं, तर त्याला मारण्यासाठी तयार होतात. पण जर का ते रॉंग तरीकेत जर तयार झाले, तर ते आपल्याच ब्रेनला व्हायरस समजून नष्ट करायला लागतात बऱ्याचदा आणि त्यामुळे होणाऱ्या एपिलेप्सीला आम्ही म्हणतो ऑटो इम्यून एपिलेप्सी. काही औषधं, काही अँटिबायोटिक्स आहेत जे पण जर का काही पेशंट जे प्रोन आहेत फिट्ससाठी त्यांना जर देण्यात आले, तर त्यांच्यामध्येही एपिलेप्सी होऊ शकते. आणि फारच कमी पर्सेंटेज लोकांमध्ये एक कारण असतं, जे आम्ही म्हणतो जेनेटिक एपिलेप्सी म्हणजे फॅमिलीजमध्ये रन करतं. जर का आपल्या अगोदरच्या जनरेशनमध्ये एपिलेप्सी कोणाला असेल, तर ह्या जनरेशन किंवा पुढच्या जनरेशनमध्ये ते येऊ शकतं, ज्याला आपण म्हणतो जेनेटिक एपिलेप्सी. आता ट्रिगर्स पण एक इम्पोर्टंट पार्ट आहे. की ट्रिगर्समुळे पण होणारे काही एपिलेप्सी म्हणजे स्लीप डिप्रायव्हेशन आम्ही जे म्हणतो म्हणजे अगदी खूप 1-2 दिवस जर कोणी झोपलंच नाही, कामामध्ये असेल, ट्रॅव्हलिंग करत असेल, घरी फंक्शन असेल, खूप जागरण झालं, तर स्लीप डिप्रायव्हेशनमुळेही फिट्स येऊ शकतात. दुसरं असतं फास्टिंग स्टेट. जर ग्लुकोज ब्रेनला मिळालं नाही, खूप मोठे उपवास केले, लगातार उपवास करत बसले, तर त्यामुळे होणाऱ्या फिट्सला त्याच्यामुळेही फिट्स येऊ शकतात. आणि अजून एक इम्पोर्टंट कारण असं खूप हाय फीव्हर कुठल्या इन्फेक्शनमुळे जर खूप जास्त ताप 103, 104 डिग्रीच्या वर जर का ताप असेल, तर हाय फीव्हरमुळे सुद्धा फिट्स येऊ शकतात. तर हे झाले आपले एक कॉमन कारणं ज्याच्यामुळे एपिलेप्सी होऊ शकते. डॉक्टर कविता बराटे यांना माझा पुढचा प्रश्न आहे. मॅडम, एपिलिप्सी म्हणजे काय? एपिलेप्सी किंवा ज्याला आपण मराठीत अपस्मार असं म्हणतो, हा एक दीर्घकालीन आजार आहे, ज्याच्यामध्ये ब्रेनच्या पेशींमध्ये अ, अचानकपणे इलेक्ट्रिकल डिस्चार्जेस उत्पन्न होतात. ब्रेनच्या कुठल्या भागामध्ये हे डिस्चार्जेस उत्पन्न होतात आणि ते ब्रेनमध्ये कशाप्रकारे पसरतात, आपल्या मेंदूच्या कुठल्या भागामध्ये मुळे परिणाम होतो, याच्यावरती कुठल्या प्रकारची फिट येते हे ठरतं. सो एपिलेप्सीमध्ये परत-परत फिट किंवा आकडी ज्याला आपण म्हणतो, ते येण्याची शक्यता असते. एपिलेप्सी हा आजार वयाच्या कुठल्याही वेळी चालू होऊ शकतो आणि सगळ्या वेगवेगळ्या वयाच्या लोकांमध्ये एपिलेप्सी आपल्याला होऊ शकते आणि वेगवेगळ्या गटांमध्ये एपिलेप्सीमुळे जे पण काळजी घ्यायची असते किंवा जी पण ट्रीटमेंट असते, ती थोड्याफार प्रमाणामध्ये वेगवेगळी असू शकते. माझा पुढील प्रश्न डॉक्टर अनिरुद्ध मोरे यांना आहे. डॉक्टर, एपिलेप्सीचे निदान करण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता आहे? तर एपिलेप्सी डायग्नोज करण्यासाठी बरेचसे मार्ग आपल्या समोर असतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे की पेशंटचे नातेवाईक जे लक्षणं सांगतात डॉक्टरांना त्याच्यामुळेच बऱ्याचदा एपिलेप्सीचा आजाराचे निदान होऊन जाते. तर त्याच्यामुळे जी हिस्ट्री किंवा जी लक्षणं जे पेशंटचे नातेवाईक सांगतात ते फार महत्वाचं असतं डॉक्टरांसाठी. त्याच्यामुळे जे एपिलेप्सीचे रुग्ण आहेत, त्यांचे नातेवाईक आहेत, जेव्हा पेशंटला फिट्स येतात तेव्हा या गोष्टींवर त्यांनी लक्ष ठेवलं पाहिजे की पेशंटचे डोळे कसे असतात, त्याची दात खिळी बसते का, हात-पाय कसे असतात, किती वेळासाठी हा इव्हेंट चालू असतात. आणि आजकाल आपल्या सगळ्यांकडे मोबाईल असतो. तर जर पॉसिबल असेल तर अशा व्यक्तीचे जे नातेवाईक आहेत, तर त्यातल्या एका नातेवाईकांनी जर पॉसिबल असेल तर या इव्हेंटचा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करावा. कारण हा व्हिडिओ जर तुम्ही डॉक्टरांना दाखवला तर डॉक्टर फारच इझिली एपिलेप्सी या आजाराचे निदान करू शकतात. बऱ्याचदा अपुरी माहिती असल्यामुळे डॉक्टरांनाही कळत नाही की पेशंटला एपिलेप्सी आहे की नाही किंवा फिट्स आहेत की नाही. तर ह्याच्या व्यतिरिक्त दुसरा महत्वाची टेस्ट म्हणजे ईईजी. तर जसं आपण ऐकलं असेल की जेव्हा एखाद्याला हार्ट अटॅक येतो तेव्हा आपण ईसीजी करून त्याच्यामध्ये बघतो की हार्टची ऍक्टिव्हिटी कशी आहे. तसंच ब्रेनच्या ऍक्टिव्हिटी बघण्यासाठी एक मार्ग असतो ज्याला आपण म्हणतो ईईजी म्हणजे इलेक्ट्रोएन्सेफेलोग्राम. तर ह्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी म्हणजे ज्या वायर्स असतात त्या आपण डोक्यावरती अशा लावतो आणि मेंदूची जी इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटी आहे ती आपण कम्प्युटरमध्ये बघतो. तर एखाद्या व्यक्तीला एपिलेप्सीच्या व्यक्तीला जर फिट्स येत असतील तर त्याच्यामध्ये स्पार्किंग जे होतं ब्रेनमध्ये ते आपण ईईजी मध्ये बघू शकतो. ह्याचा एक ऍडव्हान्स व्हर्जन म्हणजे व्हिडिओ ईईजी, ज्याच्यामध्ये ईईजी सोबत एक व्हिडिओ पण अटॅच केला जातो आणि पेशंटचा सलग 2 किंवा 3 दिवस ईईजी केला जातो. आणि त्या 2 ते 3 दिवसामध्ये जर पेशंटला फिट्स आल्या तर आपण व्हिडिओमध्ये पण बघू शकतो आणि त्याच वेळेला मेंदूमध्ये काय चेंजेस होतात ते आपण ईईजी मध्ये पण बघू शकतो. ह्याच्या व्यतिरिक्त बऱ्याचशा केसेसमध्ये एमआरआय किंवा सिटी स्कॅन हे करणं पण गरजेचं असतं. कारण का फिट्स येण्यामध्ये मेंदूमध्ये एखादा काही स्ट्रक्चरल प्रॉब्लेम आहे का, म्हणजे एखादा ट्यूमर आहे का किंवा पक्षाघात झाल्यामुळे ब्रेन हेमरेज आहे का किंवा क्लॉट झाल्यामुळे ज्याला इन्फाक्ट असं म्हणतो ते आहे का.
अशा बऱ्याचशा गोष्टी एम-आर-आय मध्ये पण आपल्याला दिसू शकतात. त्याच्यामुळे एम-आर-आय किंवा सीटी स्कॅन करणं ही पण एक महत्त्वाची इन्व्हेस्टिगेशन आहे, ज्याच्यामुळे आपण एपिलेप्सीचे पेशंट डायग्नोज करू शकतो. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेशंटची लक्षणं, ईईजी, व्हिडिओ ईईजी आणि एम-आर-आय किंवा सीटी स्कॅन याच्याने आपण एपिलेप्सीचा डायग्नोसिस इझिली करू शकतो. पण या सगळ्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे पेशंटची लक्षणं आणि एखादा व्हिडिओ असेल त्या इव्हेंटचा, तर डॉक्टरांना डायग्नोज करणं फारच सोपं जातं. Thank you so much, sir. तो Start, अभी sir. मैं रुकू Go यहाँ पे? ahead, sir. Yes, sir. Go ahead, sir. Start with your answer. अ, तर माझा सामान्य माणसांसाठी एकच मेसेज आहे, की एपिलेप्सी हा आजार त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. एपिलेप्सीचे काहीही लक्षणं असली, काहीही लक्षणं तुम्हाला दिसली, तर लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्या. लवकरात लवकर ह्याचा निदान करून ह्याच्यावर उपचार चालू केल्यामुळे जे पेशंटचं जे क्वालिटी ऑफ लाईफ आहे ते इम्प्रूव्ह होतं. त्याच्यामुळे असे काही सिम्प्टम्स असतील तर तुमच्या जवळच्या न्यूरोलॉजिस्टचा किंवा एपिलेप्टोलॉजिस्टचा सल्ला जरूर घ्या. डॉक्टर यतीन सागवेकर यांना माझा पुढचा प्रश्न आहे. डॉक्टर, एपिलिप्सी असलेल्या व्यक्तींचे वैवाहिक जीवन सामान्य असू शकते का? खूपच चांगला प्रश्न विचारलेला आहे. ऑफकोर्स एपिलेप्सीचे पेशंट्स एकदम नॉर्मल अशी सगळंच पूर्ण लाईफ जगू शकतात. मॅरिड लाईफही त्याच्याचा एक भाग आहे. तोही ते पूर्णपणे नॉर्मलपणे जगू शकतात. पण त्यासाठी काय आहे, की औषधं व्यवस्थितपणे रेग्युलरपणे घेणं, रेग्युलर जर ते त्यांच्या डॉक्टरांच्या फॉलोअपमध्ये राहतील आणि औषधं न स्किप करता आपण ह्या एपिलेप्सी या आजाराला बऱ्यापैकी चांगल्या प्रमाणे कंट्रोल करू शकतो. आता आपल्या इंडियन ह्याच्यात जर आपण जर बघितलं तर हा हा फार इम्पॉर्टंट भाग आहे मॅरिड लाईफ. म्हणजे इनफॅक्ट या वर्षीची नॅशनल एपिलेप्सी डे ची जी थीम आहे ती आहे स्टिग्मा. स्टिग्मा म्हणजे आता हा जो एपिलेप्सीच्या आजूबाजूला जो हा काय काळा डाग आहे की हे चांगला आजार नाही किंवा हा आजार एस्पेशली लग्न वगैरे करत असताना वगैरे हा लपवला जातो. तर मी नेहमी हे सांगतो आमच्या पेशंट्सला की एस्पेशली जे फिमेल पेशंट्स आहेत, यंग एज ग्रुप वाले आहेत, की हा आजार लपवू नका. लग्न ठरतानाही, लग्नानंतरही आपल्या पार्टनरकडनं, आपल्या इन-लॉज कडनं लपवू नका. कारण लपवल्यामुळे काय होतं कधी ना कधीतरी ती औषधं स्किप होतात आणि त्यामुळे जेव्हा फिट येते, तर ते जास्त नुकसानकारक आहे. इनफॅक्ट हे सांगणं हे फार फायद्याची गोष्ट आहे. ही गोष्ट लपवू नका. इनफॅक्ट मी तर म्हणतो आमच्या फिमेल पेशंट्सला, की तुमच्या होणाऱ्या नवऱ्यांना, तुमच्या इन-लॉजला पण घेऊन मी त्यांना ओपीडीत समजवतो एपिलेप्सी हा आजार काय आहे आणि आपण तो किती सहजपणे रेग्युलर औषधं घेऊन पूर्णपणे कंट्रोल करण्याचा प्रयत्न करू शकतो ॲटलीस्ट. ठीक आहे. आता लग्न म्हणजे मॅरिड लाईफमध्ये आपण बऱ्याचदा हा विचार करतो प्रेग्नन्सीच्या वेळेला काय फारच चांगला प्रश्न विचारलेला आहे. हो, ॲब्सोल्युटली नॉर्मल लाईफ पूर्ण आणि इव्हन मॅरिड लाईफचा हा जो त्याचा भाग आहे, हे आपण एपिलेप्सी पेशंट्सला देऊ शकतो आणि ते हे लाईफ जगू शकतात नॉर्मलपणे. आता ह्याच्यात फारच इम्पॉर्टंट आज पार्ट आहे जो मी म्हणेन की या वर्षीच्या नॅशनल एपिलेप्सी डेची थीमच आहे स्टिग्मा, डाग. हा एपिलेप्सी आजाराच्या अवतीभोवती जो काळा डाग आहे त्याबद्दल आहे, की एस्पेशली आपल्या इंडियन सेटिंग्समध्ये जेव्हा पण लग्न करण्याचे वगैरे गोष्ट असतात, त्यावेळेला या आजाराबद्दल लपवलं जातं. म्हणजे मी असं नेहमी प्रत्येक पेशंटला जे एस्पेशली जे फिमेल पेशंट्स आहेत, जे यंग एज ग्रुपमधले आहेत, त्यांना मी हे सांगतो, की जेव्हा पण लग्न ठरतं तेव्हा ही गोष्ट लपवू नका. इनफॅक्ट मी त्यांना सांगतो, की त्यांच्या होणाऱ्या नवऱ्या किंवा इन-लॉजलाही ओपीडीत बोलवून घेतो. त्यांना समजवतो एपिलेप्सी हा आजार काय आहे आणि हा ट्रीट करणं सहजपणे किती सोपं आहे याला पूर्णपणे कंट्रोल करणं. कारण कसं आहे, की जेव्हा पण ह्या आजाराबद्दल लपवलं जातं त्यावेळेला औषधं स्किप होतात आणि त्यावेळेला जर झालेली फिट आहे, ही खूप जास्त नुकसानकारक ठरू शकते. आणि दुसरं एक असतं, की जेव्हा पण आपल्या अ, लग्नाच्या वेळेला एक प्रश्न पडतो, की प्रेग्नन्सी जेव्हा होईल, तर त्यावेळेला औषधं सेफ आहेत का? तर आता एपिलेप्सीसाठी बरीचशी नवीन अशी आणि कंप्लीटली सेफ अशी प्रेग्नन्सीमध्ये पण औषधं उपलब्ध आहेत. ठीक आहे. बरीचशी औषधं नवीन आलेली आहेत. कुठलंच औषध 100% सेफ असतं. पण प्रेग्नन्सीमध्ये होणारी जी फिट आहे ती जास्त नुकसानकारक असते. म्हणून ही औषधं चालू ठेवणं गरजेचं आहे. त्याशिवाय ह्याच्यानंतर म्हणजे ब्रेस्ट फीडिंग करतानाही बरीच चांगली सेफ औषधं आपल्याकडे अवेलेबल आहेत. असंही नाही की एकदम फारच कमी पर्सेंट एपिलेप्सी ही जेनेटिक असते. म्हणजे असं नाही की एपिलेप्सी पेशंट सोबत लग्न केलं तर आपल्या मुलांना नेक्स्ट जनरेशनमध्ये नक्कीच एपिलेप्सी येईल, असंही नाही. आणि जर औषधं आपण नियमितपणे चालू ठेवली, रेग्युलर आपल्या डॉक्टरांकडे फॉलोअप ठेवला, आपल्या न्यूरोलॉजिस्टकडे फॉलोअप ठेवला, तर या एपिलेप्सी आजारावर पूर्णपणे कंट्रोल करण्याचा आपण प्रयत्न करू शकतो आणि कंप्लीटली नॉर्मल मॅरिड लाईफ जगू शकतो. तर आजच्या या दिवशी नॅशनल एपिलेप्सी डेच्या दिवशी आपण सगळे हे संकल्प करूया, की या आजाराबद्दल आपण पहिले जाणून घेऊ.
आणि याबाबतची जी जागरूकता आहे, ती आपण समजून फैलवूया आणि एपिलेप्सी पेशंट्सला ऑलमोस्ट कंप्लीटली नॉर्मल लाईफ जगण्यासाठी मदत करूया. धन्यवाद. या कार्यक्रमाचा शेवटचा प्रश्न हा डॉक्टर कविता भराटे यांना आहे. डॉक्टर, एपिलेप्सी पूर्णतः बरा होऊ शकतो का? एपिलेप्सीचा पूर्णपणे नायनाट करणं किंवा ज्याला आपण क्युअर असं म्हणतो, की एपिलेप्सी ही पूर्णपणे घालवणं, हे जरी शक्य नसलं, तरी एपिलेप्सीच्या अनेक उपचार पद्धती अवेलेबल आहेत आणि ऑलमोस्ट 70% रुग्णांमध्ये एपिलेप्सीवरती औषधांनी पूर्णपणे यशस्वी प्रकारे ट्रीटमेंट केली जाऊ शकते. ज्या काही रुग्णांमध्ये 2 पेक्षा जास्त औषधं एपिलेप्सीची वापरून सुद्धा आकडी कंट्रोलमध्ये येत नाही आणि परत-परत आकडी येण्याचं प्रमाण राहतं. अशा रुग्णांसाठी विशेष प्रकारचे काही डाएट्स असतात. ज्याला कीटो डाएट किंवा हे डायटिशियनच्या सल्ल्याप्रमाणे आपण घेऊ शकतो किंवा अतिशय सिव्हिअर प्रकारच्या एपिलेप्सीजमध्ये काही एपिलेप्सी डिव्हाइसेस आता अवेलेबल आहेत आणि एपिलेप्सी सर्जरीज पण अवेलेबल आहेत. परंतु एपिलेप्सी सर्जरी या प्रत्येक एपिलेप्सीच्या रुग्णासाठी योग्य असतीलच असं नाही. परंतु ज्या रुग्णांमध्ये 2 पेक्षा जास्त एपिलेप्सीची औषधं घेऊन सुद्धा एपिलेप्सी कंट्रोलमध्ये येत नाही, अशा रुग्णांमध्ये सर्जरीसाठी इव्हॅल्युएशन किंवा त्यासाठी जे तपास आहेत करावे लागतात आणि ह्या सगळ्या उपचार पद्धतींच्या सहाय्याने आपण एपिलेप्सीवरती नक्कीच विजय मिळवू शकतो. एपिलेप्सी हा एक आजार असून इतर कुठल्याही आजाराप्रमाणे योग्य वेळी निदान करणे, डॉक्टरांशी रेग्युलर सल्ला घेणे आणि योग्य प्रकारे उपचार घेणे, आपली औषधं न चुकवणं आणि आपल्या जीवनशैलीमध्ये काही बदल करणं, ह्या सगळ्या गोष्टींच्या सहाय्याने आपण एपिलेप्सीवरती नक्कीच विजय मिळवू शकतो. नॅशनल एपिलेप्सी डे हा 17 नोव्हेंबरला साजरा केला जातो आणि यावर्षीच्या एपिलेप्सी डेची थीम आहे स्टिग्मा. म्हणजे एपिलेप्सीचा जो स्टिग्मा आहे, एपिलेप्सीमुळे जी भीती लोकांच्या मनात असते, ती घालवण्यासाठी एपिलेप्सीबद्दल जागरूकता निर्माण करणं हे अतिशय आवश्यक आहे. आणि म्हणूनच आपण सर्वांनी मिळून एपिलेप्सीबद्दल ही जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. सर्व तज्ज्ञांचे एपिलेप्सीबद्दल केलेल्या मार्गदर्शनासाठी धन्यवाद. आमच्या सर्व दर्शकांचे अनेक समज दूर झाले असतील अशी मला खात्री आहे. शेवटी जागरूकता वाढवणे आणि आरोग्य सेवेची सुलभता वाढवणे ही भारतातील एपिलेप्सीच्या प्रभावाला सामोरे जाण्यासाठी, प्रभावित झालेल्यांसाठी अधिक सहाय्यक वातावरण तयार करण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले आहेत. तर प्रेक्षकांनो, अशाच आरोग्यविषयक माहितीसाठी पाहत रहा आमचा हा खास कार्यक्रम. धन्यवाद.